वळूया पुढील बातमीकडे। जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन देशविरोधी असल्याचं वक्तव्य आरएसएसचे सहसर कार्यवाह अतुल लिमये यांनी केले। तर दिपकेंच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसा भागवला त्याची चौकशी व्हावी अशी मागणी सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केली। मागणीत दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरील आंदोलन देशविरोधी असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसर कार्यवाह अतुल लिमये यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमात लिमये बोलत होते। अतुल लिमये काय म्हणाले बघूया। सीजेपीचं आंदोलन एक केस स्टडी म्हणून अभ्यास करण्याची आणि ते डिकोड करण्याची गरज आहे। या आंदोलनाची क्रोनोलॉजी, मेथोडॉलॉजी, सपोर्ट सिस्टीम आणि त्या पाठीमागची विचारधारा कोणती हे समजण्याची गरज आहे। अभिजित दिपकेच्या भारत आगमनाला आणि त्यानंतर झालेल्या दिल्लीसह इतर शहरातील आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाहीये। 20 जून नंतर सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाला टप्प्याटप्प्याने वाढता प्रतिसाद मिळाला। या काळात असं काय झालं की आंदोलनाचं स्वरूप बदललं? कोणती सपोर्ट सिस्टीम दिपकेच्या आंदोलनासोबत जोडली गेली हे शोधण्याची गरज आहे। सीजेपीच्या सपोर्ट सिस्टीम मध्ये अनेक डाव्या संघटना होत्या। भारत तेरे तुकडे होंगे अशी घोषणा देणारे लोक या व्यासपीठावर का आले हे आपल्या लक्षात येतं। विद्यार्थ्यांचं आंदोलन योग्य कारणासाठी सुरू झालं होतं, मात्र ते का भरकटलं आणि ते डाव्या संघटनांच्या नियंत्रणात का गेलं हे आपल्याला समजून येतं, असं अतुल लिमये म्हणाले। या व्यासपीठावरनं भारत तेरे तुकडे होंगेची सारखी घोषणा देणारे आणि त्याला समर्थन करणारी मंडळी का बरं आली? या व्यासपीठाचा पूर्ण ताबा हा वामपंथीयांनी कसा घेतला? या व्यासपीठावरती राजकीय वेगवेगळी पार्टीज कशा सम्मिलित झाल्या आणि ते केवळ विद्यार्थी आंदोलन नाही झालं तर राजकीय आंदोलन कसं कन्व्हर्ट झालं? तिकडे गुजरातच्या सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजित दिपकेंच्या अमेरिकेतील शिक्षणाच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। एमआयडीसी मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून 60 ते 65 हजार पगार असलेल्या भगवानराव दिपके यांनी मुलाच्या अमेरिकेतल्या उच्च शिक्षणाचा खर्च कसा भागवला? सीजेपी ही संस्था निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत नसतानाही राजकीय पक्षासारखं काम करून निधी कसा स्वीकारू शकते, ऐसा सवाल अमित तिवारी ने किया है। शंकर भगवान दिपके जी जो थे वो जूनियर इंजीनियर के पोस्ट पर वहाँ पे एमआईडीसी में कार्यरत थे। तो अगर उनकी 60-65 हज़ार की सैलरी थी, उसमें अपने बच्चों को अमेरिका पढ़ाना, क्योंकि अमेरिका में 30 लाख से लेकर के 1 करोड़ तक का साल भर का खर्च आता है, तो इतना बड़ा खर्च कहाँ से निकला? एक तर पैसे जास्त भेटत नव्हते, पेमेंट जास्त नव्हती, तर मग असं वाटलं मला की कुठं ना कुठं आता आपण स्वतःच्या लाईफचं थोडं पाहिलं पाहिजे आणि घरच्याकडून पण थोडं होतं की नाही यार आता थोडं एक चांगला जॉब बघ जिथे एक पेमेंट चांगली येईल, किंवा मग विदेशात शिकायला जाता मग मी बाहेर शिकायला गेलो। स्कॉलरशिप भेटली मला बॉस्टन युनिव्हर्सिटीकडून, थोडंफार लोन पण काढावं लागलं आणि त्यावर मग मी बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेलो।